व्हिडिओ मोठा होत असल्याकारणाने त्याचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। पूजा याला काय म्हणतात गावच्या भाषेत? याला वेळी म्हणतात। हे गोल्डन झालेला आहे, तुम्ही आता बघू शकता। बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे, जास्तही आपल्याला काळपट करून घ्यायचं नाही। गोल्डन झालेला तुम्ही बघू। हा कांदा बिर्याणी बनवायसाठी आवश्यक आहे। तुम्ही जर बिर्याणी घरी बनवत असाल तर ह्या कांद्याशिवाय बिर्याणी बनवू शकत नाही। तुझा कसा तवंग सुटलेला आहे टोमॅटोचा तुम्ही बघू शकता। आणि व्यवस्थित भाजल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये एकजीव झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आपण ठेवलेल्या आहेत त्या एकजीव करायच्या। मित्रांनो, बिर्याणी तयार झालेली आहे। आपण बघितलं गॅस आपण बंद केलेला आहे आणि पूर्णपणे ही बिर्याणी म्हणजे चांगला दम झाला है ना। बघू शकता हे बघा। अतिशय तुम्ही बघू शकता हे कापण्याची ह्याला काय म्हणतात पूजा? याला काय म्हणतात गावच्या भाषेत? ह्याला वेळी म्हणतात। हे आम्ही माझ्या आईन म्हणजे गावावरून खास माझ्या बहिणीने दिलेले आहे। माझी मधली बहीण आहे तिने दिलेलं आहे। गाजर आहे, शिमला आहे, तुम्ही बघू शकता। हे मीच त्याचे म्हणजे कापायला मीच चालू केलेलं आहे। म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत त्या कटिंग मी करतो आहे। ही मुलं माझी ह्या भाज्या धुवून देत आहेत। इकडे पोरगी लसूण सोलते। हा फ्लावर आहे, त्याचबरोबर तिकडे काय हे काय बाळा? हे फरसबी तुम्ही बघू शकता। हे फरसबी आहे आणि तिकडे मटर आहेत। ते मटर ते सोललेले पण दाखव। हे सोललेले मटर तुम्ही बघू शकता। हे बघा पोरगं दाखवतो बघा माझा। हे बघा हे सोललेले मटर आहेत आणि पोरगं सुद्धा माझी बिर्याणी शिकायची इच्छा आहे दोघांना, म्हणून ते म्हणतात की आम्हाला पण दाखवा। त्याचबरोबर इकडे कोथिंबीर आहे आणि हे गाजर आपण बघितलेलं आहे। इकडे मार्केटमध्ये आता लसूण आणि अद्रक खूप महाग आहे, तरी सुद्धा आम्ही खास बिर्याणीसाठी आणलेलं आहे। आणि त्या ठिकाणी काय आहे? हा कढीपत्ता आहे, पुदिना आहे। तिकडे पुदिना पण बघू शकता। आणि कारण बिर्याणी जर बनवायची झाली तर पुदिना हा अवश्य टाकावा लागतो। पुदिना नसेल तर बिर्याणीची जी खरी खमंग आहे, चव आहे, ती कुठेतरी आपल्याला हे झाल्यासारखी वाटते। आणि हा खडे मसाला आहे, ठेव ना ह्याच्यात। हा जो खडे मसाला आहे, हा खडे मसाला आता पाणी उकळायला टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही राईस टाकणार आहोत। त्याच्यानंतर हा खडे मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर काही खडे मसाला या भाज्यामध्ये येणार आहे। आणि त्याचबरोबर दही सुद्धा घेतलेलं आहे। दही सुद्धा लागतं। दही कुठे आहे? दे ना। हा तेजपत्ता तुम्ही खडे मसाले बघू शकता। हे पोरगं म्हणतं हे पण दाखवा। तुम्ही बघू शकता। हे बघा ही एवढी पूर्वतयारी खूप खर्चिक काम आहे हे बिर्याणी बनवायचं झालं तर। हे दही आहे आपल्याला ह्या बिर्याणीमध्ये 1 किलो बिर्याणीमध्ये 1/2 किलो दही लागतं हे बघा। आणि हे सगळे मसाले आहेत, म्हणजे हा बिर्याणी शाही बिर्याणी मसाला आहे, तुम्ही बघू शकता शाही बिर्याणी मसाला। त्याचबरोबर लवंगसुद्धा तुम्हाला अवश्य घ्यावे लागते। 2 टाईपच्या लवंग असतात, एक मसाला लवंग आणि ही नॉर्मल इलायची, ही हिरवी इलायची, हिरवी लवंग। तर ही सुद्धा आपल्याला बिर्याणीमध्ये वापरणं शक्य असतं। त्याचबरोबर ही पावडर तुम्ही बघू शकता। हे बघा धनिया पावडर, ही अवश्य बिर्याणीमध्ये टाका। धनिया पावडर आणि जिरा पावडर सुद्धा तुम्हाला या बिर्याणीमध्ये ॲड करावी लागते, तेव्हा कुठे चव येते। आणि हे आहेत चांगल्या क्वालिटीचे बासमती राईस, आम्ही सुट्टेच आणलेले आहेत, सुगंधी बासमती राईस तुम्ही बघू शकता। बोल काय म्हण? मुलांची पूर्वतयारी बघा। मुलं स्वतःहून ही तयारी करतायत, कारण आता खूप वेळ झालेला आहे बिर्याणी बनवायचा। कारण प्लॅन होता दुसराच आणि मुलामुळे ही बिर्याणी आम्हाला बनवावी लागते, तुम्ही बघू शकता। बाय। हा भाज्या धुण्याचं काम करतोय है ना। हा बघू शकता तुम्ही, हा विळा आहे आणि मला वाटतं आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये हा विळा तुम्हाला बघायला मिळेल, कारण याचा पूर्वीपासून वापर होतो, पूर्वीच्या काळापासूनच वापर होतो। आणि ह्याचं काय काम असतं बरं? ह्याचं भाज्या, टॅमॅटो, कांदा वगैरे कापण्याचं काम असतं आणि खूप सोयीस्कर होतं, सुरीपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे। आणि हे बघा, हे बघताय ना तुम्ही, आता बोट लावून दाखवलं, ते ॲक्च्युली ते खोबरं वाटण्याची मशीन आहे। म्हणजे ह्या वेळेला ते खोबरं वाटण्याची सुद्धा मशीन देण्यात आलेली आहे, म्हणजे किती सोयीस्कर आहे। आणि हे बघा, हे प्युअर लाकूड आहे बरं का।
म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये किंवा दुकानातून घेऊन येतात ते ॲल्युमिनियम, पित्तळ किंवा स्टीलमध्ये असतात आणि लोखंडीमध्ये असतं, पण ते जास्त काळासाठी टिकत नाही. पण हा जो विळा आहे तो त्याचं जे आयुष्यमान आहे ते खूप वर्ष चालतं, वर्षानुवर्षे तो वापरात असला तर खराब होत नाही. पण कारण माझ्या घरी जो आहे ना विळा तो अजूनही म्हणजे माझ्या आजीच्या काळातला आहे, तरी तो अजून विळा चालू आहे. आणि हा विळा जो आहे तो मला माझ्या बहिणीने दिलेला आहे बरं का. नमस्कार मित्रांनो, टी पॉवर परसू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल मी तुम्हाला जो आता ह्याच्यापूर्वी जो व्हिडिओ पाठवला तो काल रात्रीच होता. ॲक्च्युली रात्रीच बिर्याणी बनवायची होती, पण खूप वेळ झाल्यामुळे आम्ही हा जो कार्यक्रम आमचा बिर्याणीचा जो व्हेज दम बिर्याणीचा कार्यक्रम होता तो पुढे ढकलला आणि आजच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी करायचं ठरवलं. तर आज आम्ही ही बिर्याणी बनवतोय. नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बिर्याणी कशी बनवतात नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये ही बिर्याणी सहजपणे ट्राय करू शकता आणि सहजपणे चांगली हॉटेल स्टाईलमध्ये बनवू शकता. चला तर तुम्हाला दाखवतो मी कोणकोणतं साहित्य मी आमच्या ह्या बिर्याणीसाठी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं माझी पोरगी आहे, मिसेस पण आहे आणि चिरंजीव पण काही गोष्टी दुकानामध्ये चालल्या आणायला. तर मित्रांनो, खूप उजेड आहे बघा. हे बघा लागतं ते कॅमेऱ्यासमोर यायला. आणि ह्या आहेत आमच्या मिसेस ज्या आम्हाला सहकार्य करणार आहेत बिर्याणी बनवण्यासाठी. हे बघा त्या ग्राउंडवर असल्यामुळे लागत आहेत. तर चला तर किचनमध्ये जाऊ आणि बिर्याणी कशी बनवायची ते आपल्याला बघायची आहे. पुढून मी कॅमेरा ओपन करणार आहे. आता हे आमचे छोट्या घरामधलं छोटंसं किचन आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी तुम्हाला बिर्याणी दाखवणार आहे. आता सकाळ झालेली आहे, मी आंघोळी करून फ्रेश झालेलो आहे. आणि चला तर मग आता आपण बिर्याणीकडे वळू. समोरून तुम्हाला साहित्य दाखवतो काय काय घेण्यात आलेलं आहे. पूर्वतयारी आम्ही रात्रीच केलेली आहे आणि इथून पुढची तयारी आता काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आणि बिर्याणी ही मी स्वतः बनवणार आहे आणि बिर्याणीचं नाव आहे व्हेज दम कोल्हापुरी बिर्याणी. इकडे हे साहित्य आहे, अद्रक लसूण पेस्ट आम्ही मिक्सरमध्ये वाटून घेत आहोत. त्याचबरोबर साहित्य तुम्ही बघू शकता. अर्धा किलो टॅमॅटो घेतलेत. 1 किलो बिर्याणी आहे. 1 किलो बिर्याणीमध्ये अर्धा किलो बारीक चिरून घेतलेले आहेत टॅमॅटो. 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाव किलोपेक्षा जास्त म्हणजे 300 ते 400 ग्रॅम फ्लावर घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 300 ग्रॅम बिनीस घेतलेले आहे. बिनीसला काय बोलतो आपण अजून? फरसबी. म्हणजे 300 ग्रॅम फरसबी घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अर्धा किलो शिमला मिरची घेण्यात आलेली आहे आणि पाव किलो गाजर. म्हणजे एवढं साहित्य आम्ही ह्या आमच्या व्हेज दम बिर्याणीमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर इकडे कांदा आहे. मिनिमम 1 किलो कांदे घेण्यात आलेले आहेत. 1 किलो बिर्याणीमध्ये 1 किलो कांदे लागणार आहेत, कारण ह्याच्यामधील अर्धा कांदा हा आमच्या फोडणीमध्ये जाणार आहे आणि अर्धा कांदा हा गोल्डन करण्यामध्ये जाणार आहे, जो बिर्याणीच्या वरती आपण टाकतो. त्याचबरोबर ही 5 रुपयाची पुदिना घेतलेली आहे. जर तुम्ही बिर्याणी बनवत असाल आणि त्यामध्ये जर पुदिना घालत नसाल तर अगदी चुकीचं आहे. पुदिना ही सुगंध आणि बिर्याणीची टेस्ट वाढवण्यासाठी कामाला येतो. त्यामुळे पुदिना जर तुम्ही बिर्याणी बनवत असाल तर शक्यतो पुदिना तुम्ही बिर्याणीमध्ये वापरायलाच हवा. त्याचबरोबर हे अर्धा किलो हिरवे वाटाणे म्हणजे ग्रीन पीस घेण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता एवढं हे साहित्य आहे. त्याचबरोबर हे आहे बिर्याणी राईस, म्हणजे चांगल्यापैकी आम्ही उकळून घेतलेले आहे. म्हणजे 1 किलो बिर्याणीचा सुगंधित तांदूळ आहेत आणि ते आम्ही शिजवून घेतलेले आहेत. गरम पाण्यातून शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये गरम मसाले सुद्धा तुम्ही बघू शकता घालण्यात आलेले आहेत. हे बघा. आणि इकडे फोडणीसाठी म्हणून खडे मसाले, ॲक्च्युली खडे मसाले तुम्ही बघू शकता कमी आहेत. ह्याच्यामध्ये दालचिनी आहे, इलायची आहे, हिरवी इलायची आहे, फूल आहे, त्याचबरोबर साई जिरा आहे, नॉर्मल जिरा आहे. त्याच्यानंतर हा मसाला लवंग आहे. पण हे तुम्ही साहित्य ते बघताय ते खूप कमी घेण्यात आलेलं आहे. कारण असं आहे, कारण ह्या राईसमध्ये हे ऑलरेडी साहित्य वापरण्यात आलेलं असल्यामुळे ह्या फोडणीमध्ये देण्यात येणाऱ्या मसाल्यामध्ये हे साहित्य आम्ही कमी वापरलेलं आहे. कारण जास्त प्रमाणात जर गरम मसाले झाले तर बिर्याणी अति प्रमाणात तिखट होऊ शकते आणि शरीरासाठी आता गरमीचे दिवस असल्यामुळे ते चांगलं नाही आहे. कारण शरीर जेवढं आपण थंड ठेवू तेवढं चांगलं आहे. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये 2 ते 3 चमच आपण आपल्या ह्या बिर्याणीमध्ये वापरायचा आहे. जर कमी पडला तर त्यासाठी आम्ही अजून एक रामबंधू बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर हे आहे धनिया पावडर, आमचूर पावडर. 1 ते 2 चमच आपल्याला ह्या बिर्याणीमध्ये आमचूर पावडर सुद्धा ऍड करायची आहे. गरम मसाला आणायचा.
आणि गरम मसाला 1 चमचा वापरायचा आहे. आणि अजून काय राहिलं आपलं धनिया पावडर सुद्धा आपल्याला 3 ते 4 चम्मच वापरायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे आहे जिरं. मी हातानेच हे बारीक केलेलं आहे, म्हणजे पावडर बनवलेली आहे. शाही जिरं आणि नॉर्मल जिरं दोन्ही मिक्स जिरं आहे. हे बघा बघू शकता, हे आपण घरातच बनवू शकतो, मार्केटमधून आणायची गरज नाही. आणि हे आहे धनिया पावडर. ही सुद्धा आपल्याला 4 चमचे धनिया पावडर यूज करायचे आहे. त्याचबरोबर हे शाही जिरं जे आहे ते 1 ते 1.5 चमचा आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर हे तेल आहे. तेल पण आपल्याला वापरायचं आहे. तेलामध्ये आपल्याला तूप सुद्धा ऍड करायचं आहे. त्यासाठी स्पेशल तूप पण घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता तूप, हे बघा गावठी गाईचं तूप आहे. आणि पाव किलो आपल्याला म्हणजे 300 ग्रॅम आपल्याला कमसे कम 200 ते 300 ग्रॅम आपल्याला दही वापरायचं आहे. त्यासाठी मी हे 200 ग्रॅम दही घेऊन आलेलो आहे, तुम्हाला माहित आहे. आणि 1 किलो बिर्याणीमध्ये मिनिमम 200 ग्रॅम दही लागतं. एवढं साहित्य आपल्याला ह्या बिर्याणीसाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण शाही बिर्याणी म्हणजे शाही दम कोल्हापुरी बिर्याणी आपण बनवू शकतो. आणि खरंच तुम्ही सुद्धा हे सर्व साहित्य कशा पद्धतीने मी घेतलेलं आहे ते बघून तुम्ही सुद्धा ही बिर्याणी बनवण्याचा एक नक्की प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ही बिर्याणी जमेल आणि खाण्यासाठी पण हॉटेलमध्ये जायची इच्छा होणार नाही. कारण जर आपण घरातच अशी जर रुचकर बिर्याणी हॉटेल स्टाईलमध्ये बनवत असतो तर हॉटेलमध्ये पैसे खर्च करायची काही गरज नाही. आणि अजून एक राहिले, ह्या आहेत मिरच्या. आपल्याला ह्या मिरच्या 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि अशाच उभ्या आपल्याला त्या मसाला ज्यावेळी आपण हे सगळ्या भाज्या ऍड करतो त्यामध्ये ऍड करायच्या आहेत. चला तर पुढची प्रोसिजर. मला आता या तोपामध्ये तेल ऍड करायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा जो आहे, हा जो कांदा आहे तो गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर हे आमची कोल्हापुरी तिखट आहे. ह्या कोल्हापुरी तिखटमध्ये 3 ते 4 चम्मच या शाही बिर्याणीमध्ये ऍड करायचे आहे, शाही दम बिर्याणीमध्ये ऍड करायचे आहे. अजून एक पावडर आहे, तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. सॉरी, ही कोल्हापुरी नाही, ही तुम्ही कलर बघू शकता. हे आहे काश्मीरी लाल पावडर. या काश्मीरी लाल पावडर मिनिमम आपल्याला 4 ते 5 चम्मच ह्या बिर्याणीमध्ये ऍड करायचं आहे. आणि आपली जी गावची चटणी आहे घरगुती, ती सुद्धा आपल्याला 3 ते 4 चम्मच ऍड करायची आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, ही आहे आमची मसाला मिक्स अशी चटणी. ही आम्ही घरगुती चटणी असते, ही तिखट असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर तिखट कमी असं हवं असेल तर कमी प्रमाणात वापरू शकता. हे बघा, तुम्हाला मसाला टाईपच वाटते पण ही आमची घरगुती चटणी आहे जी मसाले जास्त असल्यामुळे, कारण आम्हाला मसाले पूर्ण आमच्या जर 5 किलोची जर चटण्या मिरच्या असतील तर त्यामध्ये आम्ही मिनिमम 2 ते 2.5 हजारचे मसाले वापरतो, गरम मसाले वापरतो. त्यामुळे ह्या चटणीचा असा कलर येतो. पण ही खूप तिखट चटणी आहे. गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे हळद सुद्धा आपल्याला अर्धा ते पाऊण चम्मच घ्यायची आहे. घरगुती हळद आहे त्याच्यामुळे गरमी जास्त असते, ओरिजिनल असल्यामुळे. त्याच्यामुळे गरमीच्या दिवसामध्ये हळद सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात वापरायची आहे. तर मित्रांनो, एवढे हे साहित्य आपल्याला ह्या बिर्याणीमध्ये वापरायचे आहे. आणि आता मी गोल्डन करून कांदा घेणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळा. चला तर मी माझ्या तयारीला लागतो आणि पुढे तुम्हाला. तर मित्रांनो, आता मी बिर्याणी बनवायला स्टार्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता भांडे ठेवलेले आहे. आणि आता मी कांदा जो आहे तो 1.25 किलो कांदा मी गोल्डन करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, हे दाखव जरा बघू. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, कांदा हा आता गोल्डन करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि नंतर हा कांदा वापस आपल्याला ऍड करायचा आहे. साहित्य तुम्ही बघू शकता, सगळ्या पद्धतीचं इथं साहित्य आपल्याला दिसून येतंय. हे सर्व साहित्य आपल्या ह्या बिर्याणीमध्ये जाणार आहे. हे दही सुद्धा बघू शकता, हे बघा दही सुद्धा आहे, 200 ग्राम दही आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे खडे मसाले आहेत. आणि इकडे हा कांदा जसा गोल्डन होत आला, जास्तही आपल्याला भाजायचा नाही, काळपट करायला द्यायचं नाही. जसा कांदा गोल्डन करकरीत झाला तो कांदा पूर्ण काढून घ्यायचा आहे. नंतर वापस या कांद्याला फोडणीसाठी गोल्डन करून नंतर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या ऍड करायच्या आहेत स्टेप बाय स्टेप. पुदिना सुद्धा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये कमसे कम 1/2 किलो पुदिना आपल्याला या बिर्याणीमध्ये लागणार आहे. हे बघा, कांदा गोल्डन होत चालला आहे, नरम पडला. आता हळूहळू तो गोल्डन होणार आहे, तुम्हाला दाखवीन मी. आणि कोथिंबीर पण आपल्याला गोल्डन झाल्यानंतर टाकायची आहे. कोथिंबीर जराची टाक. मित्रांनो, कांदा गोल्डन झालेला आहे, तुम्ही आता बघू शकता. बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे, जास्तही आपल्याला काळपट करून घ्यायचं नाही. गोल्डन झालेलं तुम्ही बघू शकता. हे कॅमेरा घेऊन या जरा पुढे. हे बघा, तुम्ही बघू शकता, कांदा बऱ्यापैकी गोल्डन झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि ह्या पातेल्यामध्ये आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे. तर कांदा काढायला आपण स्टार्ट करूया, कारण जास्तही गोल्डन करून नाही, थोडंसं अजून गोल्डन होते.
हलवत राहायचं आहे आपल्याला. कांद्याला एक प्रकारचा गोल्डन झाल्यानंतर वास सुगंध येतो. खूप छान असा सुगंध यायला चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा एकदम पूर्णपणे आता गोल्डन झालेला आहे. आता आपल्याला थोडं गॅस स्लो करून घ्यायचं आहे. गोल्डन झालेला आहे कांदा बऱ्यापैकी, म्हणजे पूर्ण 100% गोल्डन झालेला आहे. आणि आता आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी स्टार्ट करतो काढायला. व्यवस्थित तेल हे करून आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा कांदा 1 किलो, पावणा किलोचा कांदा आहे. तो कवडासा झालाय. तुम्ही बघू शकता सोनेरी कांदा तयार झालेला आहे. आणि हा कांदा बिर्याणी बनवायसाठी आवश्यक आहे. तुम्ही जर बिर्याणी घरी बनवत असाल तर ह्या कांद्याशिवाय बिर्याणी बनवू शकत नाही. तुम्हाला हा कांदा पावणा किलो ते 1 किलो कांदा हा गोल्डन करून घ्यावाच लागतो. तुम्हाला जवळून दाखवतो बाहेरून जरा उजेडामध्ये. अंधार आहे किचनमध्ये. हे बघा किती छान असा गोल्डन कांदा तुम्हाला दिसून येतोय. बघा सुगंध सुद्धा तेवढा सुटलेला आहे की आमच्या जिभेला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. बघू शकता. आता उर्वरित कांदा आपल्याला वापस फ्राय करून घ्यायचा आहे. बिर्याणी बनवायला अजून खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी मुलांनी काय घेऊन आले बघा. हे कुरकुरे घेऊन आले ते आपल्याला स्वतःला खाण्यासाठी. आतापर्यंत 2 उडवले. अजून त्यांची भूक भागली नाही म्हणून बिर्याणीला. कारण कसं आहे दम बिर्याणी म्हटलं तर वेळ खूप जातो. पण तुम्ही हॉटेलची जे स्टाईल असते त्या पद्धतीने ही बिर्याणी तयार होते. नक्की घरामध्ये प्रयत्न करा. मुलं जर भुकावलेले असतील तर असं काहीतरी आणून द्या त्यांना टाइमपास म्हणून. परंतु हे खाणं आहे ते चांगलं नसतं. तेवढ्यापुरतं मुलांना दिलं तर काही हरकत नाही. केव्हा तरी शेव आहे काय म्हणतो बघा. काय अच्छा. तर चला तर मित्रांनो आता पुढचं प्रोसिजर चालू करूया. आपण किचनमध्ये येऊया. आता मी किचनमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला जो कांदा दुसरा कांदा आहे इकडचा हा कांदा आपल्याला वापस एकदा फ्रायसाठी ॲड करायचा आहे. आणि तिथून खरी आता सुरुवात झालेली आहे बिर्याणी बनवण्याची. तर मी तुम्हाला फोडून दाखवतो कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. कॅमेरा जरा लांब घ्यायला पाहिजे कारण तेल उडतं. नवीनच मोबाईल घेतलेला आहे मी. खास यूट्यूबसाठी हा मोबाईल घेण्यात आलेला आहे. कारण कसं आहे सध्या कॅमेरे मी घेतलेला नाही पण यूट्यूबसाठी हा खूप महागडा मोबाईल आहे. तुम्ही बघू शकता कांदा ॲड केलेला आहे. कांदा हा कांदा थोडा थोडा नरम गोल्डन झाला तर बाकीचे हे सगळं साहित्य हे आपल्याला आहे. हे पूर्ण साहित्य टॅमॅटो गोल्डन कांदा हा शेवटी भाताच्या वरती आत्ता टाकायचा नाही कारण तो कांदा आपल्याला गोल्डन होणार आहे त्या भाज्यांसाठी. त्याचबरोबर ह्या भाज्या आपल्याला दही, अद्रक, इलायची, हे बघा लसूण अद्रक पेस्ट ह्या सर्व भाज्या, त्याचबरोबर कोथिंबीर, हे गरम मसाले, त्या गरम मसाल्याच्या पावडरी, पुदिना, हे सगळं आपल्याला ह्या भाज्यामध्ये ऍड करायचं आहे. इथून पुढे आपल्या बिर्याणीची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चला तर कांदा जरा हलवतो मी. कांदा चांगल्यापैकी आता हळूहळू फ्राय होताना आपल्याला दिसतोय. या सगळ्या आपल्या भाज्या आहेत. हे बघा इकडे मुलं काय करतात आपण जरा बघूया. इकडे मुलं काय करतात बघा. मुलं जे मगाचे जे खावं आणलं होतं ते खात आहेत. ही माझी मुलगी आहे. छान अशी गोडच पोरगी आहे. कन्या आहे आमची लाजते. आणि हा आहे आमचा चिरंजीव. हा सुद्धा हे जे बाहेरून आणले ते खातोय कारण भूक खूप लागली बोलतात. कारण काही जरी वस्तू बाहेरच्या बनवायच्या झाल्या तर बघू शकता बालाजीचा आहे शेव मुरमुरा. तर काही वस्तू जर घरात बनवायच्या झाल्या तर मुलांना खूप ऐन वेळेला भूक लागत असते. कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. आणि आता आपल्याला हे जे पातेल्यामध्ये जे टॅमॅटो ठेवलेला आहे हा टॅमॅटो आपल्याला ऍड करायचा आहे. मी कशा पद्धतीने टॅमॅटो टाकलेला आहे. आता हा टॅमॅटोला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. हा टॅमॅटो जेव्हा नरम पडेल म्हणजे आपल्याला वाटेल की ह्याच्यातलं कच्चं पण पूर्णपणे निघून गेलं आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला ही पेस्ट आहे त्यामध्ये ॲड करायची आहे. ते झाल्यानंतर हे दही आपल्याला ॲड करायचं आहे. आणि शेवटी आपल्याला
दही ॲड केल्यानंतर हे सगळे मसाले ॲड करायचे आहेत आणि नंतर मग या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत. हे गरम मसाला बिर्याणी मसाला सुद्धा तेव्हाच ॲड करायचा आहे आपल्याला. बघू शकता कलर किती छानपैकी सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा फ्लेवर तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येईल. मित्रांनो, आता टॅमॅटो चांगल्यापैकी फ्राय झालेला आपल्याला दिसून येतो. हे बघा कसा तवंग सुटलेला आहे टॅमॅटोचा, तुम्ही बघू शकता. टॅमॅटोनं आपलं तेल बाहेर सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही लास्टला हे मसाले ॲड करायचे. माझी मिसेस आहे, कारण कॅमेरा पकडणारा कोणी नसल्यामुळे त्यांना जमत नाही, त्याच्यामुळे मी कॅमेरा पकडला आणि ह्या ज्या वस्तू आहेत बाकीच्या ती त्यांना ॲड करायला सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला हे मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत. पहिली ती ॲड कर ॲड. हे बघा, हां आपण पूर्णपणे 1/2 किलोची अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. ती व्यवस्थित टॅमॅटो कांद्याच्या ह्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्यावेळी त्याचा खमंग सुटेल त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर मग शेवटी आपल्याला ते दही ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर छान सुटला आहे आणि सुगंधसुद्धा तेवढाच बेस्ट सुटलेला आहे. पोरगी इथं माझे वासन हे झाले. काय हे इकडे बेडरूम मध्ये हे पोरग काय करतो रे? तर मित्र हो, आपलं एक छोटंसं घर आहे, चाळीमधलं 1 BHK घर आहे. त्याच्यामुळे थोडा अस्तव्यस्त कचरा आपल्याला दिसून येतो, परंतु थोडी अडचण असते, समजून घ्या सगळ्यांनी. जळवू नको, बारीक कर. हां.